पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय M.A. नावळेकर, शाखा अभियंता बांधकाम, पंचायत समिती राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगाच्या विविध मागण्यांसाठी पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील सुयेकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या 7व्या दिवशी अखेर राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेतल्याचे स्पष्ट केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार अमोल महाडिक यांनी शनिवारी आंदोलनस्थळी भेट देऊन दिली। आमदार महाडिक यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले की साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून संबंधित सर्व घटकांशी बैठक घेऊन व्यवहार्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। शासन या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत असून लवकरच या संदर्भात पुढील कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले। यावेळी माणिक पाटील सुयेकर यांनी शासनाकडून बैठकीचे आश्वासन मिळणे ही आंदोलनाची प्राथमिक यशस्वी पायरी असल्याचे सांगितले। मात्र प्रत्यक्ष निर्णय होईपर्यंत आंदोलनाबाबतची भूमिका कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान या आंदोलनाला 7 दिवस उलटूनही राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनाची दखल घेतली नसल्याची भावना आंदोलनकर्ते आणि काही शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली। साखर उद्योगाशी संबंधित प्रश्नांवर मंत्री मुश्रीफ यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक भूमिका घेतली नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आंदोलनस्थळी होते। आंदोलनस्थळी विविध शेतकरी, ग्रामस्थ आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। शासनाने लवकरात लवकर बैठक घेऊन ठोस निर्णय जाहीर करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। प्रमुख घडामोडी अशा माणिक पाटील सुयेकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 7वा दिवस आमदार अमोल महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची माहिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मुंबईत संबंधितांची बैठक घेणार असल्याचे आश्वासन, मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका, हसन मुश्रीफ यांनी अद्याप दखल न घेतल्याची भावना आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।